लाडक्या बहिणीला पैशासोबत मोबाईल देखील भेट देण्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे। राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आनंदाची बातमी। आता पैशांसोबत मोबाईल मिळणार। दिवाळीच्या बाबतीत अतिशय मोठी खुशखबर। चौथा व पाचवा हप्ता एकत्र मिळणार असून या हप्त्यासोबतच महिलांना मोबाईल देखील मिळणार आहे। आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे, तुम्ही कसा नंबर लावायचा आहे, काय करायचं आहे, याविषयी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी माहिती आज व्हिडिओमध्ये देणार आहोत। मोबाईल जर तुम्हाला मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की दिवाळीची खास भेट महिलांना 2 हप्त्यांबरोबर मोबाईल देखील देण्याची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे। एका कार्यक्रमात बोलत असताना उदय सामंत जे आहेत, जे त्या ठिकाणी मंत्री आहेत, तर त्यांनी एक मोठी घोषणा केली, तुम्ही सरकारला मतांचं बक्षीस द्या, तुम्हाला मोबाईलचं बक्षीस मिळणार आहे। प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे, त्यामुळे महिला अत्यंत खुश आहेत। आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अगदी अचूक अशी अपडेट तुमच्यापर्यंत अगदी सगळ्यात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आता तुम्हाला मोबाईल देखील मिळणार। लाडक्या बहिणींच्या संदर्भात अतिशय आनंदाच्या बातम्या गेल्या 8 दिवसापासून येत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक घोषणा केली होती आणि त्यानंतर उदय सामंत यांनी जी घोषणा केली ज्यामध्ये मोबाईल मिळणार। आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे हे व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। मोबाईल मिळण्यासाठी काय करायचं आहे, कारण की नंबर कसा लागणार आहे तुमचा, आता त्याविषयी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता काय आलंय की आगामी विधानसभा निवडणुका ज्या लागणार आहेत, आता ही माहिती अतिशय लक्षपूर्वक समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला चौथा व पाचवा हप्त्याचे पैसे येण्यामध्ये अडचण येणार नाही। आणि मोबाईल नेमकं कोणत्या महिलांना मिळेल, मोबाईल मिळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून घ्या। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। मोबाईल भेट मिळणार महिलांना आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या येत्या नोव्हेंबर महिन्यात त्या ठिकाणी होणार आहे। मग त्या निवडणुकीच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, तर ती म्हणजे लाडक्या बहिणीला ऍडव्हान्स मध्ये पैसे मिळणार आहेत। आता ऍडव्हान्स मध्ये पैसे म्हणजे कसं की लाडक्या बहीण योजनेचे जे महिन्याला 1.5 हजार रुपये तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहे। काही महिलांना 4,500 मिळाले, काहींना एकदा 3,000 मिळाले, नंतर 1,500, असे टोटल 4,500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळाले असतील। आता ज्या महिलांना मिळाले नाही त्यांना देखील पैसे मिळणार आहे। ते मिळण्यासाठी काय करायचं आहे आणि मोबाईल जो मिळणार आहे त्यासाठी काय करायचं आहे हे देखील तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत समजून जाईल। पण काय आहे, ऍडव्हान्स मध्ये हप्ता कसा होतोय की रक्षाबंधनला तुम्हाला माहिती असेल की रक्षाबंधनला 17 ऑगस्टच्या दरम्यान त्या ठिकाणी पैसे देण्यात आले होते। तुम्हाला माहिती असेल की योजना जुलैमध्ये सुरुवात झाली होती, म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र दिला गेला होता ऍडव्हान्स मध्ये। मग आता ऍडव्हान्स मध्ये हप्ता दिला गेला म्हणजे काय झालं की ऑगस्ट महिना संपण्याच्या आधीच पैसे देण्यात आले, म्हणजे 2 महिन्याचे पैसे 2 महिने कंप्लीट होण्याच्या आधीच, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्याचे पैसे देण्यात आले। आणि त्याच प्रकारे आता ऍडव्हान्स देखील 3,000 रुपये सरकार तुमच्या खात्यात टाकणार। आता नुसता ऍडव्हान्सच नाही तर जबरदस्त एक घोषणा करण्यात आली आहे की महिलांना मोबाईल बक्षीस देणार आहे। उदय सावंत जे आहेत तर त्यांनी एक त्या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित होते, महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केली आहे। तुम्ही मतांचं बक्षीस द्या, आम्ही तुम्हाला मोबाईल बक्षीस देऊ। या ठिकाणी मोबाईल गिफ्ट देण्याची त्या ठिकाणी हे करणार आहोत, दिवाळीचं गिफ्ट आणि एक बक्षीस म्हणून त्या ठिकाणी देणार आहोत। सविस्तर आपण जाणून घेऊ की तुमचा कसा नंबर लागेल, तुम्हाला कसा मोबाईल मिळेल, डिटेल तुम्हाला समजणार आहे। कारण काय होतंय, निवडणुकीच्या तोंडावर आता अजित पवार यांनी पुन्हा एकदा 2 महिन्याचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणीला देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। आता ही माहिती आपण TV9च्या वेबसाईटवर त्या ठिकाणी अधिकृत त्या ठिकाणी एक आर्टिकल आलेला आहे, बातमी छापून आली आहे, जी सुरुवातीला मी तुम्हाला दाखवली की ज्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे, म्हणजे घोषणा करण्यात आलेली आहे। आता काय आहे की तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आता हा नेमका हप्ता कधी येईल, 3,000 रुपये कधी येतील, मोबाईल कधी मिळेल आणि मोबाईल मिळण्यासाठी काय करावं लागेल, कोणत्या महिलांना मोबाईल मिळेल, आता ही अतिशय महत्त्वपूर्ण माहितीकडे आपण वळणार आहोत। आता काय आलं की भरपूर वृत्तपत्रांमध्ये, भरपूर युट्यूब चॅनलवर, न्यूज चॅनलवर आता खबरा येत आहेत की 10 तारखेला 10 ऑक्टोबरच्या आधी 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करणार आहे। आता हे लक्षात घ्या, मोबाईल मिळण्यासाठी हा जो काय ऍडव्हान्स हप्ता आहे तर हा ऍडव्हान्स हप्ता देण्याची दुसरी वेळ आहे। पहिल्यांदा दिला होता ऑगस्ट मध्ये, तुम्हाला माहितच असेल की ऑगस्ट मध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे ऑगस्ट संपायच्या आतच जमा झाले, मग याला ऍडव्हान्स पैसे देणं असं म्हणतात। आता दुसरी वेळ आली की आता देखील पैसे ऍडव्हान्स मध्ये दिले जाणार आहे। जसे जुलै आणि ऑगस्ट मध्ये दिले तसेच आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे पैसे जे आहेत ते कदाचित 10 ऑक्टोबरच्या आधीच तुम्हाला मिळू शकतात। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दुसरा महिना म्हणजे ऑक्टोबर पूर्ण व्हायच्या आत ऑक्टोबरचा पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर सरकारकडून हे सांगण्यात आले आहे, म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी असे म्हटले आहे की आचारसंहिता लागण्याच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे हे मिळणार आहेत, सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे। त्यामध्ये असे सांगण्यात आले की नोव्हेंबरचे देखील त्या ठिकाणी पैसे यामध्ये मिळू शकतात। ऑक्टोबर म्हणजे ज्यांना मिळाले नाही त्याला सप्टेंबर
सांगण्यात आलेलं आहे. मग आता नोव्हेंबर आणि ऑक्टोबर अशा 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. आता शासन काय करते की मोबाईल बक्षीस देणार. मोबाईल बक्षीस कोणत्या महिलेला मिळणार? कोकणामध्ये कार्यक्रम होता तर तिथे उद्योग मंत्री जे आहेत उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत तर त्यांनी कोकणामध्ये एक मोठी घोषणा केली ज्या अंतर्गत महिलांना मोबाईल बक्षीस मिळणार. आता कोणत्या महिलांना मोबाईल बक्षीस मिळणार, कसा नंबर लावायचा, कोणत्या महिलांना हे मिळणार हे त्या ठिकाणी क्लिअर आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. कारण की तुमचा नंबर लागेल की नाही म्हणजे तुम्हाला मोबाईल मिळेल की नाही हे देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तर याच्यामध्ये असे सांगण्यात आलेलं आहे की जो काही हप्ता असणार आहे तर तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचा मिळणार. आता सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की आतापर्यंत ज्या महिलांना पैसेच मिळाले नाही त्यांचं कसं आहे. तर त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं महत्वाची सूचना त्या ठिकाणी जे देण्यात आली होती तर ती म्हणजे किंवा त्यांची जी अडचण होती तर ती आधार हे बँक खात्याला लिंक नसल्याची मोठी समस्या होती. आता ती समस्या असल्यामुळे भरपूर महिलांना पैसे आले नाही असं सरकारकडूनही सांगण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील शिर्डीच्या सभेत असं म्हणाले होते की नगर जिल्ह्यात 1 ते 1.5 लाख महिला अशा आहेत की ज्यांचं सगळं क्लिअर आहे फक्त आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना पैसे पाठवण्यामध्ये सरकारला अडचण येत आहे. तर त्यामुळे हे काम तुम्ही तात्काळ करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा हप्ता येण्यामध्ये अडचण होणार किंवा मागचे सर्व हप्ते म्हणजे कदाचित एकही हप्ता अजून आला नसेल आधार लिंकिंगच्या प्रॉब्लेममुळे तर लक्षात घ्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे जवळपास 5 महिन्याचे जवळपास तुम्हाला 7,500 रुपये त्या ठिकाणी एकखटी मिळण्याची शक्यता आहे. कारण की आता सगळं क्लिअर करणार आहेत, सर्व क्लिअर करणार आहेत. त्यातच मोठी आनंदाची बातमी समोर आली की मोबाईल देखील आता गिफ्ट मिळणार आहे, मोबाईलचं बक्षीस मिळणार आहे महिलेला. तर त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की जो काही रिपोर्ट आहे TV9चा जो रिपोर्ट आहे तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की राज्य ग्रामीण अभियान जे राज्य ग्रामीण अभियान आहे त्या अंतर्गत कार्य करत असणाऱ्या महिला म्हणजे जवळपास 2400 महिला ज्या आहेत तर त्या महिलांना बक्षीस मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा झाली आहे. मग आता ज्या राज्य ग्रामीण अभियानांतर्गत जर ज्या महिला आहेत तर त्यांना 2400 म्हणजे जवळपास 2400 महिला त्यामध्ये आहेत तर त्यांना मोबाईल बक्षीस दिलं जाणार आहे. तर सरकार त्या बाबतीत सांगत असताना उद्योग मंत्री उदय सामंत असं म्हणाले की सरकारला तुम्ही मतांचं बक्षीस द्या तुम्हाला मोबाईल मिळणार आहे तर असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता सध्या तरी जे रिपोर्ट आहे तर त्यानुसार जे समजतंय की जे राज्य ग्रामीण अभियान आहे त्या अंतर्गत असणाऱ्या 2400 महिलांनाच त्या ठिकाणी मिळणार आहे. पण कदाचित हे वाढवलं देखील जाऊ शकतं कारण की सरकार महिलांच्या बाबतीत खूप त्या ठिकाणी चांगल्या योजना आणत आहे, महिलांना त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होत आहे. तर नक्कीच सरसकट त्या ठिकाणी हे होऊ शकतं अशी आपण आशा करूयात. अगदी म्हणजे ठाकरे गटाचे एक खासदार आहे तर त्यांनी त्या ठिकाणी यावर टीका देखील केलेली आहे. तर टीका जी ते असे म्हणाले की मतदार तुमचा घासा गुंडाळणार आहेत या ज्या काही घोषणा केली होती उदय सामंत यांनी तर त्यावर त्यांनी टीका देखील केली होती. पण आपण आशा करूयात की लवकरच मोबाईल वितरित होतील. धन्यवाद.